सन्मान्य गुलाबराव पाटील देवकर, सन्मान्य दिलीप वाघ, सन्मान्य सतीश पाटील, अरुण भाई गुजराती, राजू देशमुख, वसंतराव मोरे, गफारजी मलिक, रवींद्र पाटील, संजय नाना वाघ, राधेश्याम चौधरी, ललित पाटील, उल्लास पवार, विलास पाटील, योगेश देसाने, सतीश महाजन, संतोष महाजन, विश्वासराव भोसले आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्र पक्ष, समता परिषदेचे कार्यकर्ते, सर्व माझ्या बांधवांनो, भगिनी मातांनो, मी आपला फार आभारी आहे. एवढा उन्हातानामध्ये आपण माझे विचार ऐकण्यासाठी इथे जमलेला आहात. रात्र थोडी सोंग फार, निवडणूक जवळ आली आणि प्रत्येक सभा ही काही संध्याकाळी रात्री काय घेता येत नाही. 3-3, 4-4 सभा दिवसाच्या घ्याव्या लागतात. आणि त्यामुळे आपल्यालाही त्रास होतो. पण हा त्रास थोडे दिवस, गेली 5 वर्ष जो त्रास भोगला तो त्रास परत पुढे होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला थोडासा त्रास घ्यावा लागणार. गुलाबराव देवकर खरं म्हणजे अतिशय भिडस्त माणूस, निवडणुकीला उभा राहायलाच तयार नव्हता. पवार साहेब आम्ही सगळे म्हणालो, अरे बाबा तुम्ही उभे राहा. नको साहेब, मला नको. शेवटी अनेक वेळा सांगितल्यानंतर गुलाबराव तयार झाले. आणि आता गुलाबराव देखो, गुलाब जो है खिल रहा है. आपोआपच सगळ्या गोष्टी घडत आहे. अख्खा महाराष्ट्र तो पाहतोय, कदाचित अख्खा देश तो पाहतोय. स्टेजवरच फ्री स्टाईल, गुतागुती. बघा जरा मजा आली सगळ्यांना. कारण पूर्वी फ्री स्टाईल दनादनी व्हायची, आता काय हल्ली होत नाही तशा. आणि तेही राजकारणातले आणि एकाच पक्षाचा, आणि तोही पक्ष म्हणजे साधन सूचिता वादी पक्ष, अतिशय शिस्तबद्ध पक्ष. आणि त्या पक्षाचं आता आपण पाहिलं की काय झालं. फार अति झाले की माती तिथे होती तशी परिस्थिती आहे. लोक का रागवतात याचा विचार नेत्यांनी सुद्धा करायला पाहिजे. लोकांचा विचार न घेता आपण काही जर निर्णय घ्यायला लागलो तर लोक एखाद वेळा 2 वेळेस गप्प बसतात, पण नंतर मग त्यांचा सुद्धा जो आहे राग अनावर होतो आणि मग तो असा मुद्द्यावरून गुद्द्यावर येतो. पण असू दे, त्यांना गुलाबराव उभे राहतात म्हटल्याबरोबर कळलं की हा उमेदवार चालणार नाही, मग दुसरा उमेदवार, मग हा पण चालणार नाही, मग तिसरा उमेदवार, मग पहिले 2 उमेदवार. ते म्हणाले आमचं काय, आणि मग झालं काय व्हायचं. असू दे, पण त्यातून जे आहे गुलाबराव देवकर यांचा विजय हा पक्का झालेला आहे. मोकळ्या मनाचा, स्वच्छ मनाचा, कुणालाही एक शब्द वाकडं न बोलणारा आणि काम करणारा असा हा आमचा सहकारी जे आहे मी पाहिलेला आहे विधानसभेमध्ये, मंत्रिमंडळामध्ये. आपल्याकडे प्रश्न खूप आहेत. पहिलाच प्रश्नाला हात घातला कुणीतरी नारपारच्या पाण्यासंदर्भामध्ये. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना नाशिकला कॅबिनेटची मीटिंग झाली आणि त्यावेळेला आम्ही ठरवलं, कॅबिनेटचा निर्णय झाला
महाराष्ट्राच्या धर्तीवर जे पाऊस पाणी पडत आहे या देशातल्या जो राज्यांचा नियम आहे केंद्र सरकारचा सुद्धा, ज्या राज्याच्या जमिनीवर पाऊस पडेल ते पाणी त्या राज्याचं झालं. काय महाराष्ट्राचा भूभाग असा आहे की मध्ये डोंगरांची एक लाईन आहे अशी आणि पलीकडे जे आहे परत महाराष्ट्राचा भूभाग आहे आणि तिथे जे आहे 3000 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो आणि ते सगळं पाणी जे आहे गुजरातला वाहून जातं, खाली वाहून जातं, उकाईला वाहून जातं, आणखीन कुठे कुठे वाहून जातं. जळगावला खरं तर तापीचं 191 टीएमसी पाणी जे आहे त्याच्यावर आपला अधिकार आहे. परंतु केवळ 91 टीएमसी पाणी जे आहे आतापर्यंत आपण अडवल्याने अजून 100 टीएमसी पाणी आपलं गुजरातला जे आहे वाहून जात आहे. अडचणी आहेत, हळूहळू ते पण पाणी घेऊ. पण नारपारचं पुढचं नारपार आणि पार गोदावरी खोऱ्यापर्यंत प्रचंड जे पाऊस जो पडतोय ते पाणी परत महाराष्ट्रामध्ये आणलं पाहिजे म्हणून प्रयत्न सुरू झाले. त्यातला पहिला भाग म्हणून मी मांजरपाडा प्रोजेक्टचं काम सुरू केलं. पलीकडचा पडलेला पाऊस जवळजवळ 2 ट्रक जातील एवढा मोठा बोगदा डोंगरामध्ये केला आणि तो बोगदा किती मोठा 10 किलोमीटरचा बोगदा केला. ज्या वेळेला सरकार गेलं त्यावेळेला 9.5 किलोमीटरचा बोगदा तयार झाला होता. 70 कोटी रुपये मी डिपार्टमेंटला पाठवून दिले आणि सांगितलं की सरकार जरी गेलं तरी हा 500 मीटर बोगदा पूर्ण करून टाका. तिकडं पाऊस पडला का पाणी जे आहे महाराष्ट्राकडे त्या बोगद्यातून आपोआपच बाय वे ऑफ ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षण व्हायला सुरुवात. दुर्दैवानं आम्हाला गदाड केलं आणि कामच बंद केलं. महाराष्ट्राचं नुकसान केलं. क्रेडिट कुणाचा हा प्रश्न नाही. आज आत्महत्या करतायत लोक. 5 वर्षामध्ये काही केलं नाही. शेवटी मी आल्यानंतर आता ते मांजरपाडा बोगदा जो आहे हा पूर्ण केलेला आहे आणि या वेळेला त्या भागामधलं ते पाणी जे आहे गुजरातला जाण्याऐवजी ते महाराष्ट्राकडे. पण असे अनेक ठिकाणी हे सगळे कार्यक्रम राबवायला पाहिजे आहे. गिरनारच्या पाण्याचा प्रश्न आहे, नारपारच्या पाण्याचा प्रश्न, असे अनेक प्रश्न वेगवेगळे प्रोजेक्ट करावे लागतील. काही पाणी आहे हे लिफ्ट करावं लागेल. हे सांगतात की आम्हाला लिफ्टला खर्च होईल, पण हे गोदावरीचं पाणी ज्या वेळेला तेलंगणामध्ये जातं त्यावेळेला काही शोर चालू आहे आणि गोदावरीचं पाणी 650 मीटर जे आहे खालून पाणी वर उचललं जात आहे आणि त्या ठिकाणी 140 मेगावॅट क्षमतेचे 7 पंप लावलेले आहेत त्यांनी आणि शेतीला पाणी दिलं जात आहे. आणि इथं फक्त जे आहे 350 मीटर, तिथे 650 मीटर. माझं म्हणणं असं होतं आणि मी त्या वेळमध्ये सुद्धा बसलो 4.5 वर्षापूर्वी की तुम्ही गुजरातला पाणी लिहून देऊ नका. पाणी आमचं आहे, आज ना उद्या आम्हाला ते पाणी पाहिजे. ते पाणी आम्हाला फार जगावर असेल, मराठवाडा असेल, सगळीकडे आम्हाला पाणी देत आहे, पण ऐकायला तयार नाही. आणि आज मी इथं दाखवू शकतो तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांचं हे पत्र जे आहे 20 जुलै 17चं. या पत्राद्वारे त्यांनी पाणी जे आहे बहुतांश पाणी हे गुजरातला एमओयू करून लिहून दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो सरकार तर आमचंच येणार आणि आपले सगळे एमओयू जे आहे फाडून टाकल्याशिवाय राहणार नाही.
तुम्हाला आम्हाला याचा कारण हे पाणी एकदा लिहून दिलं की परत आयुष्यामध्ये तुम्हाला पाणी नाही गेलं होते मग पाणी आणणार कुठं? आपलं असलेल्या हक्काचं पाणी तिकडे आणि जलसंपदा मंत्री तुमचे आले नाशिकचे ते आमचे पालकमंत्री या कामामध्ये लक्ष घातलं असतं तर लोकांनी किती दुवा दिला असता हो. आता नको जे फटके खायला लागून राहिले त्याच्यापेक्षा लोकांचे आशीर्वाद तर मिळाले असते का नाही? हा अरे हे काम करा ना तुम्ही. लोक आयुष्यात तुम्हाला विसरणार नाही. शेतकरी आयुष्यात तुम्हाला विसरणार नाही. आज काय चाललंय शेतकऱ्यांचं? 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये. तुमच्या या भागामध्ये पूर्वी केळीच्या भागा होत्या, सगळी भाग हळू 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 पाणी कमी झालं. आता काय काय करता देवाला माहिती आहे कुठपर्यंत जाणार. अडचणीत भर पडते. 12,000 शेतकऱ्यांच्या आणि प्रधानमंत्री आले होते काय भाइयों बहनों, हमारी सरकार आने के बाद पहला ही काम, पहले ही मीटिंग में किसानों का कर्ज माफ किया जाएगा और ये मेरी जिम्मेदारी है मान लो. कुठे गेली तुमची जिम्मेदारी? हा अरे आमच्याकडे तर कांद्याच्या शेतकरी 800 रुपये क्विंटलला खर्च येतोय, 100 रुपये भावाने चाललेला आहे. तिकडे सुद्धा आले आमच्याकडे. मित्रों, मैंने आपका भेजा हुआ प्याज खाया है. महाराष्ट्र का रुई, इसे हमने कपड़े से लाए हैं. और कहता है ना, जिसका नमक खाते हैं उसको भुला नहीं करते. किसानों को 1.5 गुना पैसा मिलना चाहिए. मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मैं आपसे पूछता हूं मित्रों, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? बाबा मिलना चाहिए, पण देतो कोण रे? इकडे या ना, द्या ना तुम्ही. त्या लोकांना काय वेळ लागला का आत्महत्या करायला? कुठे गेले तुमचे सगळे? 15 लाख रुपये भी देणार होते, मिळाले का? कफन हटा दो मेरे चेहरे से, मुझे आदत है मुस्कुराने की. दफनाने वालों जरा रुक जाओ, मुझे अब भी उम्मीद है खाते में 15 लाख आने की. अजून वाट बघताय? 15 लाख नाही तर 10 लाख मध्ये काही येणार नाही. सगळे इलेक्शनचे जुमले. 15 लाख येणार नाही. खोटं बोलणं फार पटायचं. मी तुम्हाला घाट घाट पे कपड़ा बदले, घाट घाट पे कपड़ा बदले, कोस कोस पर वाणी, हर प्रदेश में लंबी फेंके, कौन सा है ये प्राणी? मालूम पड़ गया. अरे कितना फेंकेंगे भाई? हर साल 2 करोड़ को नौकरियां मिलेगी. इन्होंने कहा था अरे आमचे गरीब मुलं बाळ जे आहेत, पैसा जे आहे त्यांच्यासाठी खर्च करून कोण डिप्लोमा, कोण इंजिनियर, कोण पदवी, कोण काय, कोण BA MA आमचं तमचं सगळं करत आणि नोकऱ्या नाही. करायचं काय? 10 कोटी नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या 5 वर्षामध्ये. CMIचा रिपोर्ट आहे गव्हर्नमेंटचा. मागच्या वर्षामध्ये 2 कोटी नोकऱ्या गेल्या.
नोकऱ्या मिळाल्या नाही, नोकऱ्या गेल्या. काय सांगायचं. 2014 आले बरे अच्छे दिन, आता बोलत नाही ते. 2015 म्हणाले सबका साथ सबका विकास. 2016 म्हणाले न्यू इंडिया, स्टार्टअप इंडिया, गेटअप इंडिया, मेक इन इंडिया. 2017 म्हणाले मेरा देश बदल रहा है. 2018 म्हणाले साफ नियत सही विकास. 2019 म्हणाले मैं चौकीदार हूं. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे शिक्षित व्हा. इंदिरा गांधी म्हणायच्या डॉक्टर सैनिक व्हा. राजीव गांधी म्हणाले इंजिनियर्स व्हा. हे आमचे साहेब सांगतात चौकीदार व्हा. मागच्या महिन्यामध्ये एक आमचा मित्र जो आहे त्याच्या मुलाचं लग्न करतो. ते घेऊन आले पत्रिका माझ्याकडे. नक्की यायचं. मी तर तारीख बिरीख लिहून ठेवली. म्हटलं नक्की येतं. लग्नाला 4 दिवस होते आणि त्यांचा फोन आला, साहेब माफ करा काय झालं मग. पण लग्न कॅन्सल झालं. अरे का बरं कॅन्सल झालं. मुलगा तर चांगला शिकलेला आहे, पाणी करत नाही हो. मग काय झालं. म्हणले काय आहे. त्याने त्याचं ते फेसबुकवर लिहिलं मैं चौकीदार हूं. तर समोरच्यानं वाटलं हा तर वॉचमन आहे, लग्न कॅन्सल. पण चौकीदार काही वाईट काम नाही. पण माझं म्हणणं असं आहे त्या चौकीदाराच्या पगारामध्ये तुम्ही घर चालवून दाखवा आणि मग म्हणा मैं चौकीदार हूं, मैं चौकीदार. अरे मोठ्या मोठ्या तुमच्या मर्सिडीज गाड्यांमधून तुम्ही फिरणार आणि सांगणार मैं चौकीदार हूं. काय काय चौकीदार. डॉक्टर्स व्हा, इंजिनियर्स व्हा हे सांगताय. चौकीदार काय करा. त्यांचे भाषण काय. प्रधानमंत्र्यांनी काय सांगायला पाहिजे होतं. महागाई किती वाढली. काँग्रेसच्या राज्यामध्ये खिशात पैसे नेले तर पोतभर सामान येत होतं. आता खिशात पैसे घेऊन जा, पिशवीत सामान येतं. परत हे दुर्दैवाने हे लोक आले तर पिशवीभर पैसे न्यावे लागतील, खिशात सामान आणावं लागेल. एवढी महाग. अरे पेट्रोल डिझेल सगळं कुठच्या कुठे भाव गेले. पेट्रोलचा भाव नरेंद्र मोदींच्या वयाच्या पलीकडे गेला का नाही. तर लालकृष्ण अडवाणींच्या वयाबरोबर आला. आणि परत सरकार जर आलं तर ते MDH मसालेवाले काका त्यांच्या वयाच्या पलीकडे जाईल. आणि आजोबा नातवाला म्हणतील बाळा याला एका बाटलीमध्ये याला पेट्रोल म्हणतात बरं. पण या बीजेपी वाला नाव बदलायचं फार सवय आहे म्हणून याचं सुद्धा नाव बदलला. पंडित दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ. एवढी महागाई झाल्यानंतर आपण काय गप्प बसणार. गॅस सिलेंडर उज्ज्वला गॅस सिलेंडर 350चा गॅस सिलेंडर भरून निघायचा गॅसने. आता 800, 900, 950 वाटेल तो भाव येतो. आणि IIT सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोदी साहेब येतात, भाषण करतात. मैं जा रहा था, एक नाले के पास एक आदमी चाय बना रहा था. यांना चहा बनवत होतो याच्याबद्दल खूप कौतुक आहे. हरकत असायला पाहिजे. मी पण भाजी विकत होतो, ते चहा विकत होते. एवढंच आहे की मी भाजी विकत होतो तो भायखळा मार्केट आहे, ते कुठे चहा विकत होते ते रेल्वे स्टेशन त्यावेळेला नव्हतंच असं म्हणतात. आणि तो प्रवीण तोगडिया म्हणतात की ते अरे 40 वर्षामध्ये आणि तरी चहा विकला नाही. पण ते म्हणतात चहा तो नाली की म्हणजे गटाराच्या जवळ उसने एक पाइप गटार टाकला होता. गटार में गैस तैयार होता है तो पाइप से वो गैस आता था. दूसरा जो मुंह जो है चूल्हे को लगाया था.
गटर से गैस आए, चूल्हा जलाय, चाय बने. प्रधानमंत्र्यांचं IITच्या इंजीनियर समोरचं भाषण, गटर में से गैस आता था और चाय बनता था, कितना अकल का काम है. आमच्या या भगिनींना आम्ही सांगतो रे बघा, ते 850-900 रुपये ते आता सिलेंडर भरायला खर्च होतो, त्याच्यापेक्षा आपला सिलेंडर संपलं का नाली कुठे आहे बघायची, एक पाईप त्या नालीत टाकला का दुसरं तोंड आपल्या सिलेंडरला लावला का फुकट गॅस सिलेंडर मध्ये भरून येईल. सोपं का? घर घर नाली, घर घर गैस. जिसकी लाठी उसकी भैंस. बनेगा पकौड़ा, बनेगी चाय, स्कूल कॉलेज भाड़ में जाए. अदानी अंबानी के साथ धन की बात और तुम्हारे हमारे साथ मन की बात. वारे शासन तेरा खेल, मांगा न्याय, हो गई जेल. न्याय मांगा तो जेल हो गई. आता तुम्ही कोणी सांगितलं एवढं सुंदर जे आहे महाराष्ट्र सदन बनलं, 150 खोल्याचं टोटल एअर कंडिशन, स्वतःचा बिस्लेरी प्लांट, स्वतःची लॉन्ड्री, बेकरी, सगळं काय. 500 रुपयामध्ये रूम मिळतो, बाहेर 5000 रुपये. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकरांचे मोठमोठे पुतळे आहे, राजवाड्यासारखं. कॅबिनेटने काम दिलं, मी दिलं नाही, कुठे माझी सही नाही. 100 कोटीला हे काम दिलं. माझं काम चांगलं बांधून घेणं, मी ते चांगलं बांधून घेतलं. अमित शहा तिकडेच असतात, नरेंद्र मोदी तिकडे येतात, म्हणतात वा वा महाराष्ट्र सदन बहुत सुंदर. दुसरा बोलतो बनाने वाला अंदर. म्हणतात बहुत पैसा खर्चा हुआ, पर कुछ नहीं खर्चा हुआ. क्यों? क्योंकि अभी तक 1 रुपया भी कॉन्ट्रैक्टर को दियाच नाही. माझ्यावर आरोप 25,000 कोटी खाल्ले, मग म्हणाले 10,000 कोटी, मग म्हणाले 850 कोटी खाल्ले. अरे ज्याने बनवलं त्याला तुम्ही 1 रुपया दिला नाही कंत्राटदाराला, मला 850 कोटी कुठून देईल? आणि त्याचं काम मुळात 100 कोटीचं, ते त्यांनी पूर्ण केलं आणि त्याला 1 रुपया त्या कामाचा दिला नाही. खोटे आरोप माझ्यावर टाकून मला आणि समीर भुजबळला बंद केलं. का? तर आम्ही त्यांच्याशी भांडतो, बोलतो, लढतो. त्यांना वाटलं काय गप्प बसेल, अजिबात बसणार नाही. काय वाटेल ते तेवढा तुम्ही केसेस टाका, मी तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही शेतकऱ्यांचे दुश्मन आहात, तुम्ही कष्टकऱ्यांचे दुश्मन आहात, तुम्ही बेरोजगार आमच्या युवकांचे दुश्मन आहात, आया बहिणीचे तुम्ही दुश्मन आहात. तुमच्या विरुद्ध लढल्याशिवाय राहणार नाही. काय तुमचा कायदा चालू? अरे ही मुलं जे आहेत एवढी शिकल्यानंतर काय त्यांनी जायचं कुठे? नोकरी धंदा नाही, लग्न नाही, काय नाही, काय व्हायचं काय आमचं? पण त्याला काय पडलं नाही हो. योगी और मोदी का एक ही नारा, योगी और मोदी का एक ही नारा, ना घर बसा हमारा, ना बसने देंगे तुम्हारा. होश ना. लोकांची घरं जे आहेत सुजलाम सुफलाम झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करावा पाहिजे. ते नाही. अरे यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं नाही. पवार साहेब होते, मनमोहन सिंग प्रधानमंत्री, एका रात्रीमध्ये 70,000 कोटीचं कर्ज माफ केलं. पण तेवढंच करून थांबले नाही. धान्याच्या भावात वाढ कशी केली गेली आणि आता काय आहे ती परिस्थिती आहे. तांदळात 5 वर्षात 33% वाढ झाली आणि पवार साहेबांनी ती 115% वाढ केली होती. गव्हाच्या बाबतीत 36% वाढ 5 वर्षात केली. पवार साहेबांनी 133% वाढ केली होती. बाजरीच्या भावात मोदी सरकारने 56% वाढ केली, पवार साहेबांनी केली होती 5 वर्षात 131%. चणाचा हमी भाव 45% यांनी केली, पवार साहेबांनी 122% केली. तुरीचा हमी भाव
मोदी सरकारनं फक्त 30% वाढ केली, पवार साहेबांनी 212% वाढ. किती सांगायचं? तुम्ही शेतकऱ्यांना 2 पैसे दिले तर शेतकरी तो पिकवणार. आणि याच मुळे जे आहे त्यावेळेला शेतकऱ्यांनी कष्ट करून एवढं पिकवलं, धान्य ठेवायला जागा नव्हती. जगातल्या 25 देशांची भूक भागवण्याचं काम या भारतानं केलं, भारताच्या शेतकऱ्यांनी केलं, धान्य एक्सपोर्ट केलं. आज परिस्थिती अशी एका रात्रि असे आले, भाइयों बहनों, आज रात के 12 बजे के बाद ये 500 रुपए की नोट, 1000 रुपए की नोट एक कागज मात्र टुकड़ा बनकर रह जाए. अरे 500, 1000, 5000, 10,000 रुपये तर घरात ठेवतातच ना मध्यमवर्गीय पण. आणि गरीब माणसं सुद्धा अडल्या नेडल्याला कुठेतरी धान्याच्या पेटी डब्यात कुठेतरी पैसे ठेवतात. अरे उद्या दूध आणायचं आहे पोरांना, पैसे नाही, कागज का तुकडा, फी भरायची, कागज का तुकडे. अरे औषधं आणायचे, कागज के तुकडे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं आहे, कागज के तुकडे, ऑपरेशन व्हायचं, पैसे द्या, नाही, कागज के तुकडे. काय लग्न थांबली, सगळे थांबले. और मैं इसके लिए करना चाहता हूं ये, क्योंकि काला धन वापस लाना चाहता हूं. और आतंकवादियों के पास काला धन है, इसलिए आतंकवाद बढ़ रहा है, उसको रोकना चाहता हूं. काय झालं? ब्लॅक मनी आला नाही तो सगळा गुजरातमध्ये त्या अमित शहाच्या बँकांमध्ये पतसंस्थांमध्ये गेला. लोक मात्र जे आहेत बँकाच्या लाईनीमध्ये उभे राहून 150 माणसं खलास झाली, गोरगरीब. कोणी 5 बीजेपीचे लीडर लाईनीमध्ये दिसले नाहीत, 5 उद्योगपती दिसले नाहीत. गरीब माणसं हैराण. 1 कोटी धंदे त्याच वेळेला जे बसले, ज्या धंद्यामध्ये 3, 4, 5 माणसं काम करत होती, ते धंदे परत चालू झाले नाही. आज तागात सुरू झाले. उलट एक धंदे बंद होत आहेत, नोकऱ्या बंद होत आहेत. काय कर? आतंकवाद थांबला नाही. त्या अखलाकच्या घरामध्ये बीफ आहे, दाबरीला फ्रीज मध्ये मटण ठेवलेलं, आणि बाहेर चाललेल्या ह्या मोदी भक्तांना वास आला, म्हणजे बीफ आहे, गोमांस आहे. त्याला बाहेर काढला, तुडून त्याचे तुकडे करून बायका समोर पोरांसमोर मारला. सुबोध कुमार नावाचा इन्स्पेक्टर होता, त्याने चौकशी केली, लॅबोरेटरीमध्ये पाठवलं मटण. लॅबोरेटरीने सांगितलं ते बीफ नाही. सुबोध कुमारची बदली बुलंदशहरात झाली. बुलंदशहरामध्ये सुद्धा तोच खेळ, बीफ. पोलीस स्टेशनवर चालून आले. सुबोध कुमार हात जोडत होता, इन्स्पेक्टर मी चौकशी करतो, त्याला खाली पाडलं, त्याचं पिस्तौल काढलं, त्याला गोळ्या घातल्या. आसिफा बानो नावाची एक मुलगी, 8 वर्ष वय, फक्त 8 वर्ष, बकरवाल समाजाची. कितीतरी नराधमाने तिच्यावर अत्याचार केला आणि तिला ठार करून टाकलं, आणि तिचं प्रेत मंदिरामध्ये लपवून ठेवलं. आणि त्यांना पकडू नका म्हणून मोदी भक्त यांनी मोर्चे काढले. हे कायदा आहे? काय कायदा? शेख नाही, 35 वर्ष, पशु विक्रेता, त्याच्या 3 मित्रांसहित त्याला ठार मारलं. पेलू खानला ठार मारलं. दलित समाजाचा नवरा फक्त घोड्यावरून का आला म्हणून त्याला घोड्यावरून खाली खेचून मारलं. काय कायदा सुव्यवस्था कुठे? आणि हजारो जवान, 70 बसेस मधून 2,500 जवान काश्मीरहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं. 10 दिवस अगोदर त्यांना कळलं होतं की गडबड होईल, दुर्घटना होईल, विमानातून न्या. विमानातून नेलं नाही. एखादा मंत्री इथून चालला तर सगळ्या गाड्या बंद होऊन जातात. तुमच्या गाड्या बाजूला लावा. आणि ह्या बसेस म्हणून चाललेल्या गाड्या. आणि एक गाडी आली का, कुठून आली गाडी, आणि त्याच्यामध्ये RDX, त्या फ्रीज मध्ये असलेल्या मटणाचा तुला वास आला मोदी भक्ता
की ते बीफ आहे म्हणून. मग ह्या आरडीएक्सचा वास कसा नाही आला रे तुम्हाला? 300 किलो आरडीएक्स आलं कुठून? आणि ती गाडी आली कुठून? आणि ती बसवर आदळली काय? बस आकाशात उडाली, तुकडे तुकडे झाले देहाचे. कसे तरी जोडून सगळे जे आहेत सैनिकांच्या घरी ते कफन गेलं, उघडलं नाही कोणी. कोणाचा हात कुणाला, कोणाचे मान कुणाला, काय काय. ज्याला दफन करायचं होतं त्याला जाळण्यात आलं, ज्याला जाळायचं होतं त्याला दफन करण्यात आलं. काय नाही काय. आणि मग आमचा एक विमान तिकडे गेलं, तिकडून आलं. आता त्याच्यातही वाद. अमित शहा म्हणतो 250 माणसं ठार झाली. अरे 3 वाजता रात्रीच्या हल्ला झाला आणि 6 वाजता तू तिथे मैत मोजायला गेला होता का? मैत मोजायला. आणि तू कसं काय मोजलंस रे एवढ्या वरून विमान? आणि कोणी मोजलं ते? म्हणजे ते वैमानिक म्हणतात आमचं काम होतं बॉम्बिंग करायचं, आम्ही ते बरोबर केलेलं आहे, आम्ही प्रेत मोजत नाही. त्या आर्मी बद्दल वैमानिकांबद्दल आम्हाला आदर आहे, अभिमान आहे. पण त्याचा गैरफायदा आहे का? हमारी छाती देखो 56 इंच की छाती है, अभिनंदन को इमरान खान ने छोड़ दिया, डर गया. अरे डर गया. मग त्या कुलभूषण जाधवला काय नाही सोडून आणणार? आता तुझा सांग ना 56 इंच की छाती आहे काय ताबडतोब तो कुलभूषण जाधव त्याला सोड नाही सोड. आणि का हे सैनिक खुशाल ते तो आदित्यनाथ मोदी सेना. अरे 1947 पासून या देशाच्या सरहद्दीवर हे सैन्य उभा आहे. 1947 ला पाकिस्तानला मागे रेटलं. 1965 ला लाल बहादूर शास्त्री प्रधानमंत्री आणि यशवंतराव चव्हाण डिफेन्स मिनिस्टर पॅटर्न रणगाडे चालून येत होते या देशावर. ऑर्डर दिली आणि आपल्या हवाई दलाने पॅटर्न रणगाडे तोडले. अब्दुल हमीदनं 4 रणगाडे फोडले आणि तिथे आपला देह ठेवला. त्याला परमवीर चक्र मिळालं. सैन्य लाहोर पर्यंत गेलं आणि मग लाल बहादूर शास्त्रीने सांगितलं थांबा, पुढे जाऊ नका. हे आश्चर्य पराक्रम पहिल्यापासून करतात. 1971 मध्ये तर इंदिरा गांधीनं एका पाकिस्तानचे 2 करून टाकले. बांगलादेशची निर्मिती झाली. 90,000 सैनिक पकडलं गेलं. 90,000. आणि 1 महिन्यामध्ये इंदिरा गांधीनं ते सगळं सैन्य जे आहे पाकिस्तान बाहेरच परत करून टाकलं. अरे काय हे काय चाललं? सैन्याच्या आड लपण्याचं काम तुमचं चाललेलं आहे. तुम्ही सांगितलं होतं. आता येतात शहीदों के नाम आपका पहला वोट दो. म्हणजे कोणाला द्या? सैन्य निवडणुकीला उभं आहे काय? आणि सैन्य तुम्ही तयार केलं का? अरे 1947 पासून ते सैन्य जे आहे तयार होतात ते काय एका दिवसात तयार झालं का रे? अरे राफेल विमान ते सुद्धा तुम्ही आणलं नाही. 550 कोटीचं राफेल विमान 1650 कोटीला का घेतलं त्याचं तुम्ही अजून उत्तर देत नाही. काँग्रेसनं 550 कोटीला निर्णय घेतला. नाशिकला असलेलं जे आहे मिग फॅक्टरी आहे ओझरला HAL तिथे विमानं बनवायची ठरली. त्याचं कॉन्ट्रॅक्ट काढलं आणि अनिल अंबानीला ज्याने खेळण्यातलं विमान बनवलं नाही, ज्याच्यावर 43,000 कोटीची दिवाळखोरी आलेली आहे, त्याला तुम्ही 40,000 कोटीचं काम दिलं आणि एक विमान जे 550 ते 1650 कोटीला. माझ्याकडे पेपर्स आहे, ते सगळे पेपर्स बाहेर येत आहेत. कारण मध्ये त्या काय त्या निर्मला काय सीतारामन वगैरे कांग्रेस का जो है हवाई जहाज वो अलग था. ये बहुत सारे जो अस्त्र शस्त्रों से भरा हुआ है इसलिए कीमत बढ़ी है. म्हणजे काँग्रेस खेळण्यातले काय भोके घेणार होते काय? आता जे पेपर बाहेर आलेले आहेत या सरकारचे पेपर्स, या सरकारच्या अधिकाऱ्यांच्या सहीचे पेपर्स, त्याच्यामध्ये चक्क लिहिलेलं आहे जे काँग्रेसचं विमान घेणार, काँग्रेस विमान घेणार होतं तेच विमान आता सुद्धा घेतलं जाणार आहे. त्यावेळेला जे अस्त्रशस्त्र होते तेच अस्त्रशस्त्र जे आहेत या वेळेला सुद्धा
त्या विमानामध्ये राहणार आहे. बदल काहीच नाही, फक्त किमतीचा बदल. 550 कोटीच्या ऐवजी 1650 कोटी. सुप्रीम कोर्टाने विचारलं तर म्हणाले राफेल की फाइल चोरी हो गई. मग चौकीदार काय करत होता? झोपला होता. म्हणजे प्रधानमंत्री मत कहो, प्रधान सेवक हूं मैं चौकीदार हूं देश का. वारे वा चौकीदार. विजय मल्ल्या पळून जातोय, चोक्सी पळून जातोय, ललित मोदी पळून जातोय. तू चौकीदारी काय? आणि राफेलची फाईल पण चोरीला गेली. कसली चौकीदार? चौकीदार 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 असा चौक. मला तुम्ही सांगा, आपल्याकडे खरोखर जर कोणी शेतावर बितावर राखण ठेवली, आमची करा, कोणी ठेवलंच कोणीतरी, आणि काही चोरीला गेलं, पहिली चौकशी कोणाची होईल? चौकीदाराची होईल ना. आणि त्याच्यामध्ये चौकीदार गडबड केली असं कळलं तर आपण काय करू? काढून टाकू ना. मग तेच तर मी म्हणतोय. मला तेच म्हणायचंय की याला तुम्ही आता यांना घरी जाऊ द्या. यांचं काम जे आहे देश चालवणं नाही, हे देशाला खड्ड्यात टाकायला आलेले आहे. 5 वर्षामध्ये मला तुम्ही सांगा, 5 शहराची नावं सांगा स्मार्ट सिटी झाली. सांगा 5 वर्षामध्ये खासदारांनी दत्तक घेतलेल्या 5 गावांची नावं सांगा. आदर्श गाव नाही. 5 जिल्ह्यांची नावं सांगा. प्रत्येक घरामध्ये शौचालय सुरू आहे. 5 जिल्ह्यांची नावं सांगा तिथे हॉस्पिटल त्यांनी सुरू केली. 5 जिल्ह्यांची नावं सांगा. राज्यांची नावं सांगा त्यांनी 1000 किलोमीटरचे रस्ते बांधले. 5 बँकेची नावं सांगा की जनधन खात्यातली सर्व खाती चालू आहे. सांगा तुम्ही. नावं सांगा त्यांनी 5 देशातून या भारतात गुंतवणूक आणली. 5 क्षेत्र सांगा त्यांनी 1 लाख नोकऱ्या दिल्या. 5 राज्य सांगा तिथे तिने वीज निर्मितीचे 5 केंद्र चालू केली. 5 राज्य सांगा त्यांनी नवीन चांगली हॉस्पिटल्स तयार झाली. 5 शहरं सांगा ती स्वच्छ झाली. 5 जिल्हे सांगा जिथे शेतकरी आत्महत्या करीत नाही. 5 किलोमीटर दाखवा गंगा नदी साफ स्वच्छ झाली. अरे काहीच ते सांगू शकणार. हे फक्त हे जुमलेबाज सरकार आहे. हे फक्त आता मला मोदी साहेबांना सांगायचं आहे, तुम्ही आता मतदानासाठी येता मत मागायला, हिम्मत असेल तर परत बोला अच्छे दिन, आणि मग समोरून तुम्हाला काय उत्तर मिळतं ते कळेल. हिम्मत असेल तर परत सांगा की नोकऱ्या मी दिल्या, मला मत द्या. हिम्मत असेल तर सांगा शेतकरी आत्महत्या करीत नाही, मी त्यांना 1.5 पट पैसे दिले, मला मत द्या. मला मत द्या. या देशामध्ये कायदा सुव्यवस्था अतिशय चांगली आहे, मला मत द्या. मला मत द्या कारण मी अनेक उद्योग धंदे आणले म्हणून मला मत द्या. मला मत द्या. रुपयाची किंमत डॉलर पेक्षा मी पहिल्यापेक्षा उंच केली, मला मत द्या. मागा ना. त्याच्यावर मत मागणार नाही. मत कशावर मागते? शहीद 56 इंच की छाती, फिर एक प्लेन उधर से गया, फिर या वो अरे ते काय आम्हाला तुझं काय बाळबोध समजतो का रे बाबा तुम्ही? हे सगळं आम्हाला माहिती आहे. या सगळ्या लढाई आम्ही पाहिलेल्या. तुम्ही ते सांगू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही शहीदांच्या आड तुम्ही लपण्याचा प्रयत्न तुमचा चाललेला आहे. माझी आपणाला विनंती आहे, मला निघावं लागेल म्हणून मी जास्त बोलत नाही. हायकोर्टाच्या जजनी सांगितलं, 2 जजेस हायकोर्टाचे 2 जस्टिस आहेत, हे बघा मुख्यमंत्री काय करतात आहे का? हायकोर्टाचे जज विचारतात मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री काय करतात? ते विचारतात, अरे दाभोळकरची हत्या कोणी केली ते तुम्ही सांगू शकत नाही. काल या पानसरेंची हत्या कोणी केली सांगू शकत नाही. शेजारच्या राज्यामध्ये कलबुर्गीची हत्या झाली, लंकेश गौरीची हत्या झाली. त्या हत्याखोरांचा जो आहे हत्यारांचा शोध घेत घेत
कर्नाटकचे पोलीस महाराष्ट्रात येतात आणि त्यांना ते खरंच सापडतात आणि मग तुम्ही काय करता रे? 11 खाती तुमच्याकडे आहेत, तुम्ही भाजपाचे स्वयंसेवक आहात का राज्याचे मुख्यमंत्री आहात? हे मी विचारत नाही, हे हायकोर्ट त्यांना विचारत आहे. उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल हे मुख्यमंत्री आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र असू देत नाही तर नरेंद्र असू देत, दोघांचं काम एकच, लोकांना फसवणं, खोटं बोलणं आणि निवडणुकीच्या कामामध्ये, प्रत्येक निवडणुकीच्या कामामध्ये आम्हा पैसा उधळायचा, नोटबंदीचा ऐकून तिकडून देवाला माहिती कुठून हा पैसा आला. अरे साध्या साध्या निवडणुका असल्या, ग्रामपंचायतीच्या असल्यानंतर नगर परिषदेचा लाखो करोडो रुपये जे आहेत उधळले जातात. मला आपल्याला विनंती करायची आहे, ह्या लोकांच्या नादाला लागू नका. एक दिवसासाठी काहीतरी लालूच दाखवतील, परंतु आपल्या भविष्याचं जे आहे वाटोळं होईल. अरे यांनी ओबीसींचं सुद्धा काही भलं केलं नाही. ओबीसी महामंडळात 5 वर्ष एक नवा पैसा यांनी दिला नाही. 341 ओबीसी समाजाचे कलेक्टर परीक्षा पास झाले, कलेक्टरची परीक्षा पास झाली, IAS ज्याला म्हणतात. 2 वर्ष ट्रेनिंग घेतली, 2 वर्ष ट्रेनिंग झाली, त्यांना आता नियुक्ती द्यायची. ओबीसीचे 341 कलेक्टर, त्यांना सांगितलं तुम्हाला आम्ही घेणार नाही, नियुक्ती दिली नाही. ओबीसीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करून टाकली. आमचं सरकार ओबीसीच्या विद्यार्थ्यांना अर्धी फी द्यायचे. ज्यांची शाळा कॉलेज असतील त्यांना सुद्धा विचारा, 5-5 वर्षाचे पैसे नाही. शाळा कॉलेज बंद पडायला आली, त्यांना फिकीर नाही. तुम्ही आम्ही शिकावं हे त्यांना वाटत असते. महात्मा ज्योतिराव फुलांची जयंती झाली, उद्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकलो आहोत, आपल्याला संघर्ष करावा लागेल. ही लढाई संविधान विरुद्ध मोदी अशी आहे. हे संविधान 5000 वर्ष आपल्याला मनुस्मृतीनं, मनुवादानं जनावरांसारखी वागणूक दिली. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले, महार मांग निंदा ठावी नाही व्यथा, जाळा मनुग्रंथाग्नीमध्ये. महात्मा ज्योतिराव फुलांनी सांगितलं 25 सप्टेंबर 1935 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळावर त्या मनुग्रंथाचं आगीमध्ये दहन केलं. काय नाही तो काढून टाकला. जो जनावरांसारखे तुम्हाला आम्हाला वागणूक देत होता, शिक्षणापासून जो आम्हाला दूर त्याने ढकललं होतं. आया बहिणींकडे शिकायचं नाही, सती जायचं, अमुक तमुक काय विचारू नका. जनावरांपेक्षाही जास्त हालत बहुजन समाजाची होती. बाबासाहेब आंबेडकरांनी असं एक संविधान या देशाला दिलं. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार, नोकरी धंद्याचा अधिकार, राहण्याचा अधिकार, योग्य मार्गाने संपत्ती जमा करण्याचा अधिकार. आता हे जे आहेत ना मीडियावाले, त्यांना सुद्धा काय बोलायचं आणि काय नाही ते आता PMO मधून बातमी येते. जरा त्यांच्या विरुद्ध बोललं का टीव्ही बंद. पुण्यात टीव्हीच्या नादाला जास्त लागू नका. रवीश कुमार नावाचे NDTVचे अँकर आहेत ना, तेच सांगतात हा टीव्ही पाहूच नका, खोटं सांगतात. रोज मोदी 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 करतात, कारण त्यांच्यावर प्रेशर आहे ना विलाजानं ते. हे तुम्ही अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवू नका. देशामध्ये जोरदार अंतर्प्रभाव, अंडर करंट वाहतोय आणि तो आहे मोदींच्या विरुद्ध. काही झालं तरी यावेळेला मोदी सरकार अजिबात या देशात येणार नाही, 100% मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच वेळेला राहुल गांधी, शरद पवार साहेब, ममता बॅनर्जी, अखिलेश, मायावती सगळे एकत्र येणार आणि ते ठरवणार या देशाचा प्रधानमंत्री. आता विचार नाही, पण तुमचा प्रधानमंत्री कोण होतो? तुमच्या उमेदवाराचं नाव सांगा. काय उमेदवाराचं नाव सांगा? अरे आहेत ना, खूप खूप पैठ पडलेले आहे. राहुल गांधी होऊ शकतात,
मायावती सुद्धा होऊ शकतात, ममता बॅनर्जी होऊ शकतात, मनमोहन सिंग आहे ना तिथे, पवार साहेब होऊ शकतात. अरे अनेक आहेत तुमच्यापेक्षा तर खूप चांगलं काम करणारे आहेत रे बाबा. काय सांगता तुम्ही? नेहरू ज्या वेळेला जिवंत होते आजारी पडले त्यानंतर आफ्टर नेहरू हू आलो होतं ना. नेहरू नंतर कोण? लाल बहादूर शास्त्री 4.5 फूट उंची फक्त, पार पाकिस्तानची कमर तोडून टाकली. शास्त्री नंतर कोण? गुंगी गुडिया इंदिरा गांधी पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले आणि झाशीच्या राणीसारखं मर्दानीसारखं राज्य केलं. त्यांची हत्या देशासाठी झाली. राजीव गांधी उभे राहिले. हा मोबाईल आहे ना, आज त्यांच्यामुळे आज या गावागावामध्ये पोहोचलेला की राजीव गांधींची देण आहे. नरसिंहराव आले, त्यांनी ओपन अप पॉलिसी सुरू केली आणि उद्योगधंदे भरभराटीला. काँग्रेस 4 आले 2004. सगळ्यांना वाटलं सोनिया गांधीने सांगितलं नाही मनमोहन सिंग, आणि 10 वर्ष मनमोहन सिंगने जे राज्य केलं त्याच्यामुळे या देशातील संपत्ती वाढली, उद्योग वाढले, जे आता बंद झालेले आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी जे आहे गुलाबराव देवकर यांच्या घड्याळ निशाणीवरच मतदान करायचं आहे. का तर पवार साहेबांचे सुद्धा हात बळकट करून त्यांना आपल्याला दिल्लीला पाठवायचं. मोदीचं संस्थान बरखास्त करायचं. लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधान विरुद्ध मोदी अशी लढाई आहे. आणि त्या संविधानामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक मत, मला सुद्धा एक मत, हिंदूंना एकच मत, मुसलमान सुद्धा एकच मत देणार, टाटा एकच मत देणार. आपण सगळ्या देशाचे मालक आहोत या देशाचे. आणि या देशाचा कारभारी कोण तुम्ही आम्ही ठरवणार आहोत त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून. लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही चौकीदार नाही, आम्ही मालक आहोत या देशाचे मालक. चौकीदार वगैरे काय मालक म्हणून आम्हाला कोण आमचा कारभारी तिकडे दिल्लीत बसून कारभार करणार आम्ही ठरवणार. आणि ती योग्य निवड असणार आहे गुलाबराव देवकर. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.